आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। आमचा स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सुपर लीगमध्ये देशामध्ये नंबर आल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचं सगळ्यात पहिला मी हार्दिक अभिनंदन करतो। तसेच आम्हाला जे सगळ्यांनी मार्गदर्शन केले शिवसाहेब खामकर साहेब यांचे देखील आम्ही मनापासून अभिनंदन करतो। तसेच सर्व आमचे कर्मचारी मंडळी सुपरवायझर सगळे असतील त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो। आणि खानापूर आटपाडीचे लोकप्रिय आणि लक्षवेधी आमदार सन्माननीय सुभाष भैया बाबर, माजी नगरसेवक अमोलदादा बाबर यांच्या कुशल नेतृत्वाखाली प्रशासकीय काळामध्ये काम करत असताना या विटे शहरामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलेला आहे। आपल्या विटे शहरास स्वच्छ सर्वेक्षण लिंकमध्ये माननीय मंत्री महोदय, माननीय प्रशासक यांच्या कालावधीमध्ये नंबर मिळालेला आहे आणि याचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आपण या शहरामध्ये एकत्र जमलो आहोत। खरं तर गेले 8-10 महिने झाले आम्ही या विटे शहरामध्ये साई गणेश या ठेकेदाराच्या माध्यमातून स्वच्छतेचं काम सुरू केलेलं आहे। खरं तर हे स्वच्छतेचे काम करत असताना स्वच्छता एका घेतल्यापासून ते आज अखेर आम्हाला या स्वच्छतेमध्ये काही नागरिकांनी जाणून बुजून अडथळा निर्माण करून काम करण्यामध्ये व्यत्यय निर्माण केला। त्यावर आम्ही मात करून आज या छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने या महाराजांच्या समोर या नगरीतली माझ्या माता भगिनी, माझे बंधू समान असणारे सर्व कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नातून आज या विटे शहरास पुन्हा एकदा आपल्याला स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सुपर लीगमध्ये आपला भाग घेतलेला आहे। या सुपर लीग स्वच्छतेचा नंबर आदरणीय राष्ट्रपती महोदय या राष्ट्रपती भवनात 17 तारखेला कार्यक्रम होणार आहे। या प्रशासकीय काळामध्ये आपल्या या नगरपालिकेचे प्रशासक सन्माननीय विक्रम बांदल साहेब, मुख्याधिकारी माननीय विक्रमसिंह पाटील साहेब, उपमुख्याधिकारी खामकर साहेब आणि स्वच्छता निरीक्षक नारायण साहेब या सर्वांनी आम्हाला मार्गदर्शन केलं। आणि हे मार्गदर्शन करत असताना आमचे नेते आणि आपल्या सर्वसामान्यात मिसळणारे आपले कृष्णतांना गायकवाड यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आम्ही या शहराचा स्वच्छतेच्या बाबतीत अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं। खरं तर हे काम करत असताना शहरातील काही दृष्ट व्यक्तीने आम्हाला या स्वच्छतेमध्ये नंबर येतोय म्हणून जाणून बुजून त्रास देण्याचा नाहक प्रयत्न केलेला आहे। यावर आम्ही मात करून आज या शहराचा पुन्हा एकदा नावलौकिक केलेला आहे आणि या शहराची स्वच्छता या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर जे सर्व कर्मचारी आहेत यांचं हे सगळं श्रेय आहे। प्रशासनाने या बाबतीत अतिशय आम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, कामकाजाच्या बाबतीत वेळोवेळी सूचना दिल्या आणि या कर्मचाऱ्यांनी या नगरीचं, या शहराचं स्वच्छतेच्या बाबतीत कायम सातत्य राखलं। त्यामुळे विटे शहराला पुन्हा एकदा आपल्याला या स्पर्धेमध्ये भाग घेऊन स्पर्धा परीक्षेमध्ये आपण पास होऊन सुपर लीगमध्ये आपला नंबर दिलेला आहे। याचा वितरण सोहळा 17 तारखेला
दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनामध्ये होणार आहे। तर आज या ठिकाणी आपण या शहरामधील सर्व सफाई कामगार, सर्व कार्यकर्ते, आदरणीय सुहास भैयावर, अमोल भैयावर सर्व प्रेम करणारे या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आपण आलात, आम्हाला आपण या ठिकाणी ताकद दिली आणि या असणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्या मागे आपण इथून पुढे ठामपणे उभा राहावं आणि स्वच्छतेच्या बाबतीत हे कर्मचारी कुठेही कमी पडणार नाहीत। आम्ही या स्वच्छतेबाबतीत कायम सातत्य राखू आणि या शहराचा नावलौकिक करू। कुठल्याही प्रकारचे आमच्याकडून हायगय होणार नाही। पण माझे एक या दृष्ट आणि जाणून बुजून त्रास देणाऱ्या या कार्यकर्त्यांना माझी एक विनंती आहे की चांगल्या कामात तुम्ही कोणत्याही प्रकारचं राजकारण आणू नका, शहराला स्वच्छतेबाबतीत सहकार्य करा आणि इथून पुढे आपण शहराची स्वच्छता कायम कशी राहील आणि या शहरातील नागरिकांचं आरोग्य चांगलं कसे राहील या पद्धतीनं आपण काम करूया। पुन्हा एकदा या सर्व स्वच्छतेच्या बाबतीत आमदार अमोल भैया, अण्णा, आमचे असणारे कार्यकर्ते, नगरसेवक आमचे अमर भैया, रणजित भैया, अध्यक्ष राजू, हे सर्व मंडळी, राम, समीर, या सर्व मंडळीने आणि विशेष करून या सुपरवायझरनी अतिशय कष्टानं काम केलं, त्याबद्दल मी सर्वांचे याबद्दल मनपूर्वक आभार मानतो आणि इथून पुढे आम्ही या स्वच्छतेबाबतीत सातत्य राखू। शहराचं नावलौकिक, शहराचं देश पातळीवर कसं नाव जाईल याबद्दल आम्ही सातत्यानं प्रयत्न करू। स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचा, स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचा। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।